पंचायत प्रशासनाने जी कारवाई केली ती माननीय दिवाणी न्यायालय आहेरी, माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय आहेरी, तसेच माननीय अवर मुख्य सचिव नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे गाईडलाईन्स आणि यांच्या आदेशानुसार कारवाई केली आहे. सदर अनधिकृत बांधकाम हे पाडण्यात आले आहे. सर्वांना माझा नमस्कार. मी दीपक सुनतकर. आपकी आवाजमध्ये आपलं स्वागत आहे. अहेरी नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 15 या ठिकाणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंगरालवार यांची अवैधरित्या बांधकाम इमारतीचे पाडकाम झाल्यानंतर अहेरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी संबंधित पाडकाम इमारती संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नगरपंचायत प्रशासनाने जी कारवाई केली ती माननीय दिवाणी न्यायालय आहेरी, माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय आहेरी, तसेच माननीय अवर मुख्य सचिव नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे गाईडलाईन्स आणि यांच्या आदेशानुसार कारवाई केली आहे. सदर अनधिकृत बांधकाम हे पाडण्यात आले आहे. आपण संबंधित ज्यांनी बांधकाम केलं अनधिकृत त्यांना आपण पहिल्या दिवसापासून नोटीस पाठवल्या आहेत. ज्या काही न्यूज लॉ आहे 3 नोटीसच्या ते पण पाठवले आहेत. त्यांना नोटीस प्राप्त झाली नाही झाली ते काय म्हणतात त्याचं हे नाही आहे, पण आपण सर्व नोटीस पाठवले आहेत त्यानुसार ती कारवाई केली आहे. आणि जे बांधकाम पाडलं आहे त्याची पूर्ण खर्च हा नगरपंचायत प्रशासन संबंधित अनधिकृत बांधकाम केलेल्या व्यक्तीने वसूल केला. जेव्हा 5/2च्या आधी आमची पूर्ण इमारत हाफ इमारत पडली होती पूर्ण, आणि काही कॉलम हे क्षतिग्रस्त झाले. फक्त 5व्या फ्लोअरच्या भिंती राहिल्या होत्या, बाकी सर्व फ्लोअरच्या भिंती पाडल्या गेल्या होत्या. त्यामुळे सदर इमारती 80 ते 75 ते 80% पडले जमा होती. त्यामुळे सदर इमारत ही धोकादायक आणि क्षतिग्रस्त होती आणि ती तशी उभं ठेवणं पण शक्य नव्हतं. त्यामुळे त्याला ॲज अ पडली म्हणून गृहीत धरलं जातं. फक्त माननीय उच्च न्यायालयाचा स्टेटस को आल्यामुळं कारवाई ती 4 दिवस राज्य शासनाने पण थांबली होती. माननीय न्यायालयांची आम्ही कोणतीही दिशाभूल केली नाही. तसंच झालं असतं माननीय न्यायालयाने आम्हाला स्टे दिला असता पूर्ण कारवाईवर, तसा न्यायालयाने आम्हाला कोणता स्टे दिला नव्हता. त्यांनी फक्त राज्य शासनाचा आदेश येईपर्यंत कारवाई थांबवा एवढा आदेश दिला. ज्यावेळेस राज्य शासनाचे आदेश आला त्यानंतर 2 दिवसांनी आम्ही कारवाई चालू. म्युनिसिपलच्या नियमानुसार त्यांनी बांधकाम करणं अपेक्षित असतं. आमची मोफत चौकशी होत असते. त्यानंतर आम्ही संबंधित सुपरविजन असते त्यांच्या आर्किटेक्टचे, त्यांच्याकडून अहवाल मागवतो. दुसरी गोष्ट की त्या जे बिल्डिंगचं स्पॉट पंचनामा होत असतो की ही बांधकाम कुठं चालू आहे. ह्या सगळ्या चौकशी अंतर्गत असं कळलं की सदर बिल्डिंग ही दिलेल्या परमिशनच्या जागेवर न होता ही वेगळ्याच जागेवर होत आहे आणि G+2 आहे, म्हणजे G+4 होत आहे. आणि त्यांचा एरिया फक्त 180 चौरस मीटरचा होता आणि पूर्ण बांधकाम हे 354 चौरस मीटरवर चालू आहे. आणि जेव्हा 2 प्लॉट वेगवेगळे असतात तर त्याचं अमालगेशन नावाची प्रोसेस असते. ती प्रोसेस पण त्यांनी केली नाही. त्यांचे दोन्ही प्लॉट हे वेगळ्या दिशेला आहेत, त्यामुळे अमालगेशनची प्रोसेस ही फॉलो केलेली नाहीये. आणि त्यांचा प्लॉट लेआउटच्या पश्चिमेला होता आणि बिल्डिंग ही लेआउटच्या पूर्वेला राज्य महामार्ग क्रमांक 327च्या बिल्डिंग लाईनच्या आतमध्ये चालू होता. मग नगरपंचायत प्रशासन त्यांना पूर्ण दरवेळेस आम्ही नोटीस देत होतो. त्यांना आम्ही तोंडी पण सांगत होतो. आमचे स्टाफ पण जात होता. पोलीस प्रशासनाला पण आम्ही घेऊन गेलो सदर बांधकाम थांबवण्यासाठी, पण त्यांनी कोणतंही आमचं ऐकलं नाहीये. त्यानंतर आम्ही त्यांना जी काही शासनाच्या नुसार आहे त्यानंतर आम्ही त्यांचा गुन्हा पण दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही त्यानंतर त्यांना एक नोटीस दिली की सदर बांधकाम पाडण्याची, आणि आमची कारवाई चालू केली.